हालेलुया, प्रेज द लॉर्ड. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देते आणि खरोखर ही सुंदरशी वेळ परमेश्वराने त्याच्या गौरवासाठी दिलेली आहे आणि म्हणून मी प्रभूच्या नावाला लाखो लाख धन्यवाद देते आणि प्रभू येशूमध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते. चला तर मग आता जाऊया आपण देवाच्या पवित्र वचनाकडे. देवाचं वचन काय सांगतं आज आपण ऐकूया. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 20 ते 23. नीतिसूत्रे याचा 4था अध्याय आणि 20 ते 23 हे वचन आपण वाचूया. माझ्या मुला, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतकरणात ठेव, कारण ती ज्यास लाभतात त्यास ती जीवन देतात आणि त्याच्या सबंध देहाला आरोग्य देतात. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर. सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष रक्षण कर, कारण त्यामध्ये काय आहे? जीवनाचा झरा आहे. प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की या सुंदरशा वेळेबद्दल, खरोखर या जीवनाबद्दल आणि या वचनाबद्दल मी धन्यवाद देते की खूप सुंदर देवाचं वचन सांगतं. माझ्या मुला, परमेश्वर आपल्याला सांगत आहे, माझ्या मुला माझ्या वचनाकडे कान दे. माझ्या मुला, माझे हे जे वचन आहेत या वचनाकडे तू आपला काय कर? कान दे. आणि माझ्या सांगण्याकडे, मी जे काय सांगतो, मी काय जे बोलतो त्याच्याकडे देखील तू कान दे. आणि ती डोळ्यापुढून, तुझ्या डोळ्यापुढून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतकरणात ठेव. माझे जे वचन आहेत, जे मी तुला सांगत आहे, जे तुला सांगितलेले आहे ते तुझ्या अंतकरणामध्ये तू ठेव. कारण ज्यास ती लाभतात, ज्यांना हे वचन लाभतं त्यांना परमेश्वर काय करतो? वचनाद्वारे जीवन देतो आणि त्यांच्या संपूर्ण देहाला परमेश्वर आरोग्य देतो. वचनाद्वारे आपल्या जीवनामध्ये परमेश्वर आरोग्य देतो आणि म्हणून परमेश्वर म्हणतो की सर्व रक्षणीय वस्तूपेक्षा आपल्या अंतकरणाचे विशेष तू काय कर? रक्षण कर. कारण त्याच्यामध्ये काय आहे? जीवनाचा झरा आहे, त्याच्यामध्ये पवित्र वचन आहे. म्हणून सगळ्या जगातल्या सगळ्या वस्तूपेक्षा, सगळ्या गोष्टीपासून आपल्या अंतकरणाचे तू विशेष रक्षण कर. त्याच्यामध्ये जीवनाचा झरा आहे, ते जीवनी वचन आहेत, ते जीवनाचा झरा आहे. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या अंतकरणाचं विशेष आपण रक्षण करायला पाहिजे. आणि म्हणून प्रभूच्या नावाला धन्यवाद देते की परमेश्वर या सुंदरशा वचनातून आपली भेट घेतलेली आहे. सुंदरशा वचनातून परमेश्वर आपल्याशी बोललेला आहे आणि म्हणून त्या गौरवी जिवंत देवाला मी धन्यवाद देते आणि त्या जिवंत परमेश्वराला मी कोटी कोटी प्रणाम करते. कारण की त्याचं वचन हे सत्य आहे आणि ते कधीच पडणार नाही. आणि म्हणून आज जर वचनाद्वारे जर तुमच्या जीवनामध्ये जर कार्य झालं असेल तर तुम्ही या वचनाकडेच आजपासून लक्ष द्यायला सुरुवात करा आणि आपल्या अंतकरणाचं विशेष रक्षण करा. आमेन. प्रभू येशूच्या नावाला धन्यवाद देते आणि पुन्हा एकदा वचनाबद्दल धन्यवाद देते आणि या वचनाबद्दल परमेश्वर तुम्हाला आशीर्वादित करो. आमेन.